आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. हर हर महादेव हर हर. महादेव. फायनली बघताय शंकराच्या मंदिराजवळ आलोय मित्रांनो. इकडे बोर्ड बघताय गणेश्वर महादेव मंदिर. इकडे साईडला पाटी आहे. जाऊया आपण तिथं. हर हर महादेव. शंकराच्या मंदिराजवळ आलोय मित्रांनो. दर्शन घ्या. खूप सुंदर पिंडी आहे, शिवपिंड बघता इकडं. नमः पार्वतीपते हर हर महादेव. त्याच्यानंतर समोर बघताय शिवपिंडी समोर नंदी महाराज. नंदी महाराजांचं पण दर्शन घ्या. नंदी महाराजांच्या बाजूला इकडे विरगळ दिसतात तुम्हाला. यांचं सुद्धा दर्शन घ्या. बैल आलाय. एवढ्या उन्हामध्ये सह्याद्रीच्या झाडांमध्ये हिरवळ बघा. वा, खूप भारी रे, एक नंबर. टवटवीत पाण्यात एकदम. नक्की कसलं फळ आहे, कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर माहिती नाही नक्की काय आहे. चालू केलास ना मित्रांनो. बघा, ही अशी गॅस शेगडी आहे. कधी ट्रेकिंगला वगैरे जात असाल ना तुम्ही तरी एकदम कॅरीबल आहे तुम्हाला. आणि हा बॉटल येतो सोबत. जवळजवळ 2 तास चालतो. याची प्राईस 100च्या रेंजमध्ये येते. ह्याला इन्स्टॉल कशी करायची बघा. हे बघून ठेवा मार्क, आणि हे मार्क बघून ठेवा. असं दाबायचं तिथं, बस एवढंच करायचं, बाकी काय करायचं नाही. त्याच्यानंतर माचीसची गरज नाही आपल्याला. हा लायटर आहे इथं. थोडंसं हे ऑन करायचं सिलेंडर. थोडासा आवाज झाला की चालू करायचा आपला सिलेंडर ऑन. त्याच्यानंतर आपण हे ठेवलं की याच्यानंतर आपलं जे बनवायचं ते तुम्ही बनवू शकता. आता आम्ही तर मॅगी बनवतोय मस्त सकाळच्या नाश्त्यासाठी. पाणी टाकलंय. स्टॉप कर. मित्रांनो बघता इकडं सकाळच्या नाश्त्यासाठी मॅगी आणली. इकडे दाखव. हे बघा मॅगी टाकली इकडं. जवळजवळ 5 पॅकेट आहेत आपल्याकडं. बाय हा काय टाकतेस? हा तुला माहिती नाही, दूध पावडर आहे. हवी मसाला आहे भाई मॅगीचा. का असं करतोय राव. मॅगी बनते तोपर्यंत रोहितने बघा रानातून काय काय आणलं आहे. रानातला रानमेवा. कोणाला माहिती असेल तर आम्हाला सांगा नक्की कमेंट करून. हे कुठली कुठली फळं आहेत ते बघताय तुम्ही इकडं. आता कुठनं आणले हे सर्व? असंच एकदा गेलो रानामध्ये आणि भेटली तिथे आम्हाला, है ना. समोर बघा मित्रांनो, हाच घनगड किल्ला आहे. आम्ही उतरलोय खालती आणि इकडं खालती मस्तपैकी मॅगी बनवतोय. पप्या टाका आता ती दूध पावडर. मसाला ते घे. काय आहे दूध पावडर काय बोलतो टाकतोय. आता मॅगीमध्ये मसालाच टाकणार ना, का दूध पावडर टाकणार? कमाल आहे पप्प्या तुझी. असू दे, आपलाच माणूस आहे. आता आपला पप्प्या दूध पावडर टाकतो आतमध्ये. पप्प्या टाक दूध पावडर. काय आहे पप्प्या? दूध पावडर. दूध पावडर नाही मित्रांनो, मॅगी मसाला आहे. पप्प्याच्या नादाला लागू नका तुम्ही. वा पप्प्या एक्स्ट्रा मॅगी मसाला तू पण घे. टाकून दे सगळा. हां हा बघ, हा पण घे. काय थोडी गॅस कमी करतो मित्रांनो. बघा गॅस ॲडजस्ट करायला आहे ना, हा छोटा बटन आहे. ह्याच्यानेच तुम्हाला गॅस कमी जास्त करायचा आहे. खूप चांगला आहे हा. कधी असे तुम्ही ट्रेकिंगला किंवा बाहेर कधी गेलात तर एक नंबर जुगाड आहे. काय प्रेम सर, बरोबर ना? बिलकुल पाहिजे ना असं निवांत कधीतरी. कामाच्या शहराच्या दगदगत्या लाईफमधून एक सुखाचा क्षण. बघा मित्रांनो मस्त मॅगी झाली. पाणी टाकू काय रे? 2 तास चालतंय ते. एकदा घेतले की आपल्या वापरण्यावर आहे ना तसं. पण बरंच होत आहे जेवण. बिर्याणी पण होते गावी. ह्याच्यावर बिर्याणी बनवली तुम्ही? हा एक्स्ट्रा मॅगी मसाला टाकतोय. कशी काय? ह्याच्यावर टोप कसा आला पण? राहतो टोप याच्यावर पण. मोठा पप्प्याला विचार. थोडा पाणी पाहिजे की रे? पाहिजे ना. थोडा पाणी ॲड करूया. मस्तपैकी फुगते आता ती. कुठं आहे पाणी? पप्प्या मसाला टाकून बघा मस्तपैकी मॅगी झाली. पण थोडा पाणी टाकायला लागेल. पप्प्या पाणी आण.
जातो आता व्हिडिओ आणायला. अरे काय बाबा बॉटल दे ना, काय प्रत्येक गोष्टीमध्ये तुला जोक सुचत आहेत. मगाशी दूध पावडर बोललो म्हणून आता काय विहिरीवर जाणार काय? विहिरीवर आपण करपणार ते. ठीक आहे आता रेडी झाले, गॅस बंद करूया आपण. टाकला एक नंबर होते. चीजवाली मॅगी चला बसूया सर. भावलं तू घे आता, भूक लागली. मग हे आता का ते पण मी देऊ, मॅगी पण बनवणार मी आणि भूक लागली. आता काय भरू तुला? हा बाप्या आता भरू तुला, भरवायचीच बाकी आता. झाले मित्रांनो, थोडीशी बाहेर काढून ठेवूया. आपल्या जुन्या परंपरेने आपण बाहेर काही ना काही बनवलं तर आपण थोडं बाहेर काढून ठेवतोच. आणि आमच्या गावातली परंपरा आपली परंपराच आहे. ठेवून देऊया. झाली मॅगी रेडी, सर्वांना देऊया आपण. दे पहिले पुढं दे, मला जास्त आणणार नाही आज. प्लेट घ्या पुढं प्रेम सर. पप्प्या घ्या. ओके टाकली ना आपण. पप्प्याने चकली पण आणल्या. मस्त एकदम मॅगी. रानात मॅगी खायची मजाच वेगळी आहे. ओ शेट आता खा. चमचा ए कुठे चाललास? चमचा आणायला. चमचा हवा ना तुला? ये नको ये. मॅगी खायला. इकडं मॅगी आणि इकडं चकली आणि आपली इकडं मित्रमंडळी मॅगी खाताना. कशी झाली रे पोरांनो? एक नंबर ना. चला खाऊन घेऊया आपण. मित्रांनो पाठी असा घनगड किल्ला आणि आपले ट्रेकर्स मंडळी इकडे सह्याद्रीमध्ये नाश्ता करताना एक नंबर सीन आहे बघा. या तुम्ही सुद्धा. चला. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे 5:45 वाजलेत. आता आपल्याला नजारा क्लिअर दिसतोय, बघताय तुम्ही इकडं. नयनरम्य दृश्य सकाळचं सह्याद्रीचं. पक्ष्यांची आवाज पण येतात खालती. आपण तिकडून आलोय गावातून. मंदिर दिसतोय इकडून. या साईडने चढलोय आपण. इकडून असं आलोय. सूर्यदेवाचं आगमन झालं इकडं मित्रांनो. आणि इकडं ट्रेक मंडळी भरपूर आलेत बघा. इकडं रविवार असल्या कारणाने भरपूर ट्रेकर मंडळी आलेत. आपण पण टेंट गुंडल्या इकडे साईडला, मॅट गुंडवलेत आणि आपण पण जाऊया वरती आता. पप्प्या उठला इकडं. जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिवस दुसरा. आम्ही सकाळी जवळजवळ 5:30ला उठलोय. आपण रात्री बघताय टेंट या साईडला लावला होता. टेंट वगैरे आपण गोंडून आता वरच्या साईडला जातोय. सीबीच्या मार्गाने आपल्याला वरती जायचं आहे. तर चला जाऊया आपण. टीची वाटेने आपल्याला वरती जायचं आहे. बघताय पाण्याचं टाकेल एकदम प्यायचं पाणी आहे हे बघा. इकडून आलो आपण. आपल्याला इकडे रस्सी लावले बघताय. असं समोर जायचं आहे. कोरलेल्या पायऱ्या आहेत अशा. पुढं आलो संयुक्त पाण्याचे टाके. फक्त इकडे आहे बघा. इकडे आपला रोहिदा आणि प्रेमसर आहेत. सुप्रभात. जय शिवराय. टाका आहे मोठं. पाणी आहे मुबलक पण पिण्यायोग्य नाही. प्यायचं पाणी तिथं सिटी जवळच आहे. हे एक पाण्याचं टाका आहे. पाणी भरपूर आहे बघता इकडं. त्याला आपल्याला असंच सरळ वरती जायचं इकडनं. रोहिदा चाललंय पुढं. इकडे निवृत्ती आहे. इकडे प्रेमसर आहेत. चला जाऊया आपण. पप्प्या शेट येतात खालून. व्यवस्थित लक्ष देऊन चढलं तर काय एवढं वाटत नाही. कसा आहे रे ट्रेक? मस्त आहे. गुफा दिसते, बघूया आपण ती. देवडी टाईप आहे.
तसंच देवडीच्या बाजून आपल्याला समोर जायचं आहे. दरवाजावर पोहोचलो आपण. हा दुसरा महादरवाजा आहे. हा चढला की आपण राईट साईडला जायचं आहे. इकडे बुरुज आहे. थोडीशी तटबंदी ढासळले. बुरुज बघितल्यानंतर इकडे जाऊया. मोबाईल टाके असं खाली जायचं आहे. रोजा काय इकडे भुयारी टाकी आहे, भुयारी खूप टाकी. खोल आहे. आणि महाराजांच्या काळातलं पाण्याचं व्यवस्थापन आहे हे सगळं. अशा पद्धतीने डोंगर भागामध्ये पण पर्यंत पाणी आहे. नाही पण हाय बाबा. एक सेकंड. पाणी नाही पण पाणी आटलं आहे. चिकट आहे ते काढायला लागेल सगळं गाळ. पण कोठारे ठेवायची कोठारी असतील त्यांनी. अरे अरे काय सर बघा किती पाणी आहे. पाणी आहे पर्यंत गुफा आहे. हे व्हिडिओ घ्या. आगे दाखवतो. महाराजांच्या काळातलं पाणी स्टॉक करण्यासाठी भुयारी टाक पाण्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे आपल्याला सौर दाखवत आहे धनगडकरावरती. तर मित्रांनो दाखव माझ्याकडे जरा. मित्रांनो त्यावेळेस पाण्याचं संगोपन कसं केलं जायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ते मी तुम्हाला दाखवतो. आता बघा मी कुठं उभा आहे. ह्याच्या खाली पण अजून मोठी गुफा आहे त्याच्यामध्ये पाणी आहे त्याला दाखवतो. हे बघा असं उतरून यावं लागतं. दाखवतो तुम्हाला. आतमध्ये अंधार आहे. आपल्याकडे बॅटरी आहे. बॉयलपर्यंत बॅटरी आहे. हे सर्व पाणी आहे. हे बघा निव्वळ पाणी आहे पूर्ण. प्यायचं पाणी आहे बघा. जवळजवळ घनगडगडाच्या टॉपपर्यंत आपण आलो आहे. या साईडला बघताय सदर व ध्वजाकडे जाण्याचा मार्ग. तिकडं माझ्या पाठी बघताय ध्वज आहे त्या साईडला. जवळजवळ आपला ट्रेक कंप्लीट झाला आहे. जर घनगड फोर्टवर तुम्हाला यायचं असेल तर मुंबईवरून जवळजवळ 140 किलोमीटरचा प्रवास तुम्हाला करावा लागेल. आम्ही तर बाईकने आलो आहे. घनगड किल्ल्याचा मुख्यतः वापर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घाटमाते जे होते आपले त्याच्यामध्ये त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, त्याचप्रमाणे कैद्यांसाठी पण या किल्ल्याचा वापर केला जात असे असं इतिहासामध्ये उल्लेख आहे. जर अजून तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले. कालची व्हिडिओ जर कोणी बघितली नसेल तर नक्की बघा. आता मी थोडंसं राहिलं आहे, जास्त नाही राहिलं आहे. आता तिकडे ध्वज दिसतो इथून मला, तर आपण तिथं जाऊया आणि अजून काय असेल तर बघूया. तिकडे ध्वज आहे त्या साईडला जाऊया. हा गाडावर मित्रांनो निगडीचा झाड लागला आहे. हे पहिले आम्ही ढोल वाजवायला काटा घ्यायचो याच्या. त्याच्यानंतर रोज हा कोणता झाड आहे? सुपारी आहे काय? हा सुपारीसारखा झाड दिसतोय कोणता तरी. कोणाला माहिती असेल का कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर इकडे बघतोय शौचकूप. त्यावेळेस एकदम उत्तम नियोजन होतं जुन्या काळात. इकडे या साईडला सुद्धा आहे. हे बघा त्या गडावरून किती मोठी घळ दिसते. खूप भारी नजारा दिसतोय. त्याच्यानंतर या साईडला पण बघताय पायवाट पण आहेत. हे बघा कॅमेरापेक्षा डोळ्याने नजारा भारी दिसतोय. 360 कॅमेरा आपल्या डोळ्यांमध्येच आहे. मित्रांनो फायनली आपण गडावर पोचलो आहे आणि हा आपण पाहत असाल सूर्याचा नजारा. एक साईडला उत्तुंग असं शिखर आहे बघा समोर. त्याच्यानंतर मग या साईडला गळही दिसते आपल्याला. आपण पाहू शकता उघड्या डोळ्याने. आपल्या डोळ्यांची लेन्स मला वाटतं 360 असेल. जे अनुभव आपल्याला या प्रवासात घेता आलं ते खूप नगम्य आहे. आणि हा प्रवास आपला जो मुंबईपासूनचा काल स्टे, त्याच्यानंतर आपण वरती आलो आणि आज सकाळीच बघताय आपण पहाटेचा सूर्योदय. त्याच्यानंतर या गडावरची संपूर्ण आपण शेअर करणार आहोत. आणि शेवटला तुम्हाला जी या गडावरचा अनुभव एक्सपिरियन्स जो होईल तो तुम्हाला भटक्या ट्रॅव्हल्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचू. धन्यवाद. जय शिवराय. शिक्षणाचा एवढा अवेअरनेस नव्हता
पण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मॅनेजमेंटचे किंग म्हणते ते कदाचित त्याचा बेस्ट एक्झाम्पल बघू शकता. त्या काळातसुद्धा एवढं चांगलं व्यवस्था होती की आपण कदाचित ह्या काळातसुद्धा नाही. सो खरंच महाराजांचं आपण ॲडमायर केलं पाहिजे आणि त्यांचं विचार ज्यांचं आहे ते आपण पुढं नेले पाहिजे. थँक्यू. प्रवासी मी दिगंताचा आणि हे माझे मित्रपरिवार यांच्यासोबत मी निरंतर ट्रेक करत असतो. त्याचप्रमाणे अजून आपले मित्र आहेत, काहींना काही कारणास्तव यायला नाही मिळले आहेत, तर त्यांनीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा की घनगड किल्ला कसा वाटला. आणि नक्की पावसाळ्यात पण व्हिजिट करण्यासारखा किल्ला आहे हा. हे किल्ले बघा, सुधागड, सरसगड, सूरगड, तैलबैला, अवचितगड. त्याच्यामध्ये आम्ही तैलबैला एकदम प्रॉपर ओळखतोय. बघता इकडं तैलबैला दिसतोय समोर, त्याच्यानंतर तो समोर सुधागड दिसतोय तिकडं. हा सरसगड वाटू शकतो असा. ओके, आणि सूरगड त्याच्या बॅक साईड. बघा नजारा, सह्याद्रीचा नजारा. इकोलो व्हॅलीमध्ये जे लोक येतात बघा बाईक घेऊन, ते या पॉईंटवर येतात मित्रांनो. बाईक घेऊन बरोबर इथं या साईडला येतात. आहेत तिथं अजून दिसतात आम्हाला इथून. तुम्ही जर गाड्यावरती येत असाल तर गाड्याचे पावित्र्य राखा. गाड्यावरती तुम्ही जो काय घेऊन याल खायला वगैरे, तर त्याचे कागद वगैरे काय प्लॅस्टिक वगैरे असतील ते सोबत घेऊन जावा, कारण की गाड्याचे सर्वांनी पावित्र्य राखले पाहिजे. धन्यवाद. मित्रांनो, आज आपण नेहमीच सह्याद्रीच्या गडकोटांचं आपण सैर करत असतो. आज आपल्याला घनगड किल्ल्यावरून समोर आपल्याला तो किल्ला दिसतोय, तो आहे तो तैलबैल. आणि ही जी एकोली व्हॅली आहे, त्या एकोलीच्या व्हॅलीपर्यंत मला वाटतं गाडी येऊ शकते आणि टू व्हीलर पण मला वाटतं येते. आणि आपल्याला समोरच असं घनदाट सह्याद्री असं दिसतंय. याच्यावरूनच समजतं महाराजांनी अशा किल्ल्यांची निवड का केलेली आहे. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा जो केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये हे शिकवलं जातं, पण आपल्या अभ्यासक्रमामध्ये कुठे आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर आपल्याला फक्त 4थीच्या पुस्तकांमध्ये महाराजांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर कुठेच आपल्याला महाराजांचं आपण अखंड 1ली ते 10वीपर्यंत कुठेही अखंड आपल्याला ते स्वरूप दिसत नाही. आणि हे आपल्याला अनुकरण करता आलं पाहिजे. आणि महाराजांचं मॅनेजमेंटची सिस्टम आहे ती अंगीकार करता आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला शिक्षण पद्धतीमध्ये खरोखरच चेंजेस करावे लागतील. आणि हा अखंड असा महाराजांचा सह्याद्री आहे, कारण याच्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी अनुभवतो आणि त्या खरोखरच या किल्ल्यावर आपल्याला बघावयास मिळतात. की आम्ही पहिल्यांदा चढल्या पाहिलं आहे, जे पाण्याचं व्यवस्थापन होतं त्याच्यामध्ये आपण भुयारी मार्गामध्ये खाली गेलो आणि त्या पद्धतीने त्या काळातलं पाण्याचं व्यवस्थापन होतं. त्यानंतर मग शौचालय पाहिलं की कशा पद्धतीनं त्यावेळेला कुठल्या साधनं नव्हते, कुठल्या दळणवळणाची साधनं म्हणजे थोडी होती, पण अशा आधुनिक पद्धतीची नव्हती. तरीसुद्धा महाराजांच्या तल्लख बुद्धीने महाराजांनी त्या गोष्टी आपल्या मावळ्यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर आपले त्यावेळचे इंजिनियर हिरोजी इंदुलकर यांच्या माध्यमातून या गोष्टी सगळ्या केलेल्या आहेत. आणि मला वाटतं खरोखरच या गोष्टी जर आपल्याला अनुकरण करायचे असतील तर सह्याद्रीचा प्रवास आपल्याला करायला हवा. आणि त्यानंतर आपण सह्याद्रीचे सैर करत असताना अनेक काही गोष्टी आपण पाहतो. स्वच्छता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आपण प्लास्टिक काही आपले खाऊचे वगैरे हे आणतो ते आपण बॅगेत घेऊन परत जायचं आहे किंवा त्याची योग्य विल्हेवाट करायची आहे. आणि आपले हा सह्याद्रीचा जो ठेवा आहे महाराजांनी, तो त्याचा आपल्याला जतन करायचा आहे. आणि त्याचबरोबर हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. बघा, दैनंदिन जीवनामध्ये आपण जगत असताना आपल्याला जे कर्तव्य करायचं आहे ते आपल्याला करायचंच आहे. त्याचबरोबर काहीतरी विरंगुळा असावा आपल्या आयुष्यामध्ये. तर प्रवास हा नक्कीच त्याच्यामधला मोठा याच्यातलं माध्यम आहे, तो नक्की करावा. आणि प्रवास मी दिगंताचा या शब्दातून आपण त्या प्रवासी मी दिगंताचा जे कोणी लिहिलं आहे त्याला सार्थकी करायचं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ की जय हर हर महादेव हर हर महादेव. मित्रांनो गडावर तुम्ही आलात ना तर टॉपला रेंज आहे जिओला, पण जर खालती आम्ही जिथं स्टे केला ना रात्री तिथं अजिबात रेंज नव्हती जिओला. फक्त 5Gला एक गाडी आमचे जे प्रेम सर आहेत त्यांना फक्त येत होती. तर हे लक्षात आहे, या साईडला जास्त करून BSNLची रेंज आहे, तर काळजी नक्की घ्या. राऊंड मारायचा मित्रांनो तुम्हाला आलात तर एक साईड नाही बघायची आहे. आता बघता आम्ही जेव्हा दुसऱ्या महादरवाजापासून चढलो ना तेव्हा आम्ही लेफ्ट साईडने चढलो त्या साईडला. आता हा बघता इकडे राईट साईडला आलो आम्ही. सावकाश जायचं आहे. इकडे पाण्याचं टाकं दिसतंय, पाण्याचे टाके या साईडला बघा, खूप मोठा पाण्याचा टाका आहे. हा एक पाण्याचा टाका आहे, तो एकदम सुका आहे, काहीच पाणी नाही याच्यात. टाका एक्सप्लोर करून आपल्याला जायचं आहे सरळ या साईडने. असं जाऊया, काट्यांचा रस्ता लागला आहे, याला पार करून आपण जाऊया पुढं. असंच थोडंसं पुढं आलो आपण. इकडे एक खोली दिसते, पडक्या अवस्थेमध्ये आहे. वा, गुफा बघा. रात्री तुम्हाला एवढी क्लिअर नसेल दिसली, बघून घ्या आतमध्ये एवढी जागा आहे. त्याच्यानंतर इकडं, त्याच्यानंतर आपल्या बॉटल्स आपण इथं साईडला काढून ठेवल्या होत्या. आपल्या बॉटल्स आपण परत आपण गाड्याच्या खाली नेऊया. तुम्ही सुद्धा गाड्यावर कचरा करू नका, आपण नेतो या बॉटल्स. त्याच्यानंतर इकडे बघताय मित्रांनो, वरून हा दगड असा पडला आहे, पण एकदम नॅचरली असा थांबला आहे, त्याच्यामुळे एक घळ निर्माण झाले. तर ते बघा तुम्ही एकदा. हे बघा व्ह्यू पॉईंट, एक नंबर व्ह्यू येतो इथून बघा सर्व. खूप भारी नजारा दिसतो इथून. आपण रात्री सुद्धा इथं आलो होतो. वाघजाई मंदिर पुन्हा बघा, दर्शन घ्या इथं. यूट्यूब आणि इंस्टावर पावसाळ्यामध्ये भारी व्ह्यू येतो तिथं. बघूया आपण नक्की काय विषय आहे तिथं. या साईडला बघता इकडं, हाच तो व्ह्यू पॉईंट आहे. इकडून जायला रस्ता आहे तिथं. आता आपण खाली उतरतोय असं. रात्री आपल्याला रस्ता काय एवढा दिसला नाही प्रॉपर. चला जाऊया खाली आपण. शंकराचं मंदिर आहे खाली, तिथं दर्शन घेऊया आपण. मित्रांनो, गणगड प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. मॅप बघा आणि गडाची माहिती बघा. इकडं स्टॉप करून नक्की वाचा. इकडं गारजाई देवीचं मंदिर दिसतंय. आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं काळोखामध्ये. दर्शन घ्या सर्वांनी. त्याच्याच पुढं आपण दगडी स्तंभ पण बघितले होते. या सह्याद्रीची सैर फक्त 3 जणच करू शकतात. ऊन, वारा आणि मराठे. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. तर घनगड किल्ला फायनली आपला व्यवस्थितरित्या पार पडला आहे मित्रांनो. बाजूला पप्पे शेट आहेत आपले घाटका ट्रॅव्हलरचे चालक मालक. एकंदरीत ट्रेक खूप भारी झाला. आपल्यासोबत रोयादा आहे, त्याच्यानंतर प्रेमसर आहेत. ॲक्च्युली स्टे करायचा प्लॅन हा रोयादाचा होता, नाही तर पप्प्याने मी तर 1 डेज ठरवला होता. काय पप्प्या? पण कसा वाटला? मस्त वाटला. तर भारी वाटतं असं. अजून आपली पोरं यायला पाहिजे होती, पण ठीक आहे, कोण ना कोण काही ना काही कामात असतात, तर येतील ती पण. बघूया पावसाळ्यात आले तर. आमची पूर्ण ट्रेक पूर्ण नियोजनानुसारच झाली. हां, ट्रेक व्यवस्थित पार पडला, पण काय घाई नाही, एकदम मस्त आरामात मस्त झालं. इकडे साईडला बघते गाय वगैरे. चला नंदी महाराज हे बघा. मंडळी, निदान प्रत्येकाने आपला कचरा आपल्यासोबत असा गड किल्ल्यांच्या खाली आणला तर गड संवर्धन करायला नक्कीच मदत होईल आपल्या प्रत्येकाकडे. गडाच्या पायथ्याशी आलो आहे इकोले विलेजमध्ये. तर तुम्ही कधी येत असाल इकडं आणि तुम्हाला राहण्याची आणि जेवणाची सोय हवी असेल तर या बाबूला नक्की कॉन्टॅक्ट करा. बाबू, तुझं नाव काय हरेश. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दे. 9137118878. आणि आपल्याकडे काय काय मिळतं बाबू? पिठलं भाकरी सध्या अवेलेबल आहे. आणि किती कॉस्ट असते त्याची?
किती रुपये असते ती? ते तुमची इच्छा. अच्छा, म्हणजे जसं भाकरी वगैरे असेल त्याच्यानुसार ना. ठीक आहे. तर बाबूचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि त्यांनी सांगितले पण, तर बाबूला नक्की विजिट करा आला तर. धन्यवाद. तर बघताय मित्रांनो, फायनली आपण इकोली विलेज बेस्ट विलेजला आलो आहे. आपल्या गाड्या लावल्या होत्या तिथं. तर व्हिडिओ कशी वाटली लाईक करा व्हिडिओला. भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याकडे मित्रमंडळी आहेत सर्व. चला तर मित्रांनो, भेटूया असंच नवीन व्हिडिओसोबत. बाय. जय शिवराय. जय शिवराय. बाय.